लोकसभेच्या निकालासाठी अजून 3 दिवस शिल्लक आहेत। अशातच निकालाआधीच पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकतायत। पुण्यात निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळण्यात आलाय। पुण्यामधील राजकीय परिस्थिती पाहता मोहोळ यांच्या विरोधात मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे देखील उभे होते, त्यामुळे पुण्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। एक्झिट पोलनुसार पुण्याचा खासदार मीच होणार असा दावा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। मिशन 45 वर देखील त्यांनी भाष्य केलंय, तर महायुतीला किमान 35 जागा मिळतील असंही ते म्हणाले। तसंच दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी गेल्या निवडणुकीत 3.25 लाखांचं लीड घेतलेलं होतं। यावेळेस आम्ही नक्कीच त्याच्या आसपास जाऊ असा दावा देखील मुरलीधर मोहोळ यांनी केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। अखेर एक्झिट पोल आलेले आहेत आणि एक्झिट पोलमध्ये पुण्याचे मुरलीधर मोहोळ माजी महापौर हे खासदार होणार असे सगळ्याच एक्झिट पोलने सांगितलेले। आता स्वतः मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत। अन्न एक्झिट पोलमध्येच तुम्ही जिंकून येणार असं दाखवले, मी तुमच्या कार्यकर्त्यांचे बॅनर पण लावलेत, काय सांगाल? नाही, हा एक संपूर्ण निवडणुकीच्या काळामधलाच एक विश्वास होता सगळ्यांचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा होता। मी तर म्हणे प्रत्येक पुणेकरांना सुद्धा याच्यावरती नक्की विश्वास होता की पुण्याचा जो उमेदवार निवडून द्यायचा तो महायुतीचा दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये कारण होतं, गेल्या 10 वर्षे मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी केलेल्या अनेक योजना असतील, अनेक काम असेल, हजारो कोटींची निधीची तरतूद या पुण्यासाठी केंद्र सरकारने केली। त्याशिवाय राज्यामध्ये 5 वर्ष देवेंद्रजींचं सरकार आणि आत्ताचं महायुतीचं सरकार, त्या एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असेल, देवेंद्रजी असतील, आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही 5 वर्ष केलेलं काम, मला असं वाटतं लोकांनी हे पाहिलं। पुणेकर, मी मागे म्हणालो की पुणेकर हे विचाराला मत देतात, विकासाला मत देतात। या शहराचं भविष्य पुढच्या काळामध्ये कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा विचार पुणेकर करतात आणि त्याचं उत्तर निश्चितपणे मोदीजी होतं। आणि म्हणून आम्हाला विश्वास होता की विरोधी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा प्रचार केला, खालच्या पातळीवर जाऊन केला, अगदी कधी नाही पुण्याच्या राजकीय इतिहासामध्ये किंवा संस्कृतीमध्ये बसणारा अशा पद्धतीचा तो खालच्या स्तरावरचा हा सगळा प्रचाराचा काळ होता। पण शेवटी पुणेकरांनी हे पाहिलं। मी वारंवार सांगत होतो की पुणेकर हे निश्चितपणे विचाराच्या मागे उभे राहतात, विकासाच्या मागे राहतात, आणि हे मला असं वाटतं आता सिद्ध झालं। लीड किती, म्हणजे साधारण तुमचा स्वतःचा अंदाज असेल, तुम्ही काढलाच असेल, अंदाजे की मागच्या वेळेस 3.25 लाखाचं लीड होतं, तुम्ही सुरुवातीला म्हटले होते लीड आपण तोडूया। मला असं वाटतं शेवटी विजय हा विजय असतो, पण मताधिक्याचा जर विचार केला तर निश्चितपणे बापट साहेबांचं जे मताधिक्य होतं त्याच्या जवळपास आम्ही नक्की जाऊ। दुसरं, हे तुम्ही सांगता मी अगदी जिंकून आलं असंच पद्धतीने सगळं चाललंय, पण विरोधक म्हणतात, मी मोहनदादा जोशीने आता प्रेस नोट काढले की काँग्रेसचाच खासदार होणार पुण्याचं। मोहनदादांना शुभेच्छा आहेत, 4 तारखेला परत शुभेच्छा देऊ आपण, त्यात काय बघूया आता 4 तारखेला निकाल कोणाच्या बाजूने लागतो ते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।